इकडे कृष्णा आंधळे गावात येऊन गेल्याची चर्चा, तिकडे वाल्मिक कराडच्या जामिनावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या जामिनाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. वाल्मिक कराडचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती एम सुंदरेश यांच्यासमोरच वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली आणि यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला. दरम्यान सुप्रीम कोर्टाने आज जरी जामीन नाकारला असला तरी वाल्मिक कराडला पुन्हा जामिनासाठी अर्ज करता येणार आहे, पण त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. कारण जर ट्रायल पुढे जात नसेल तर वर्षभरात पुन्हा वाल्मिक कराड सर्वोच्च न्यायालयात येऊ शकतो. आणि या प्रकरणाची पहिली सुनावणी 19 फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. त्यानंतर आज या प्रकरणाची सुनावणी पार पडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे. याआधी सुप्रीम कोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात आणि बीड जिल्हा न्यायालयात वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज आणि दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्यात आला होता. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा गावात 2 ते 3 वेळा येऊन गेल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला होता. ते प्रकरण ताजे असताना आता सुप्रीम कोर्टाने वाल्मिक कराडला झटका दिला आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टातील आजच्या सुनावणीपूर्वी धनंजय देशमुख यांनी याबाबत कॅव्हेट दाखल केलं होतं. आमचे म्हणणे आम्ही न्यायालयात देणार असल्याचं देशमुख यांनी म्हटलं होतं. मागील 1.5 वर्षांपासून देशमुख कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचं ते म्हणाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.